जे विद्यार्थी पंजाबराव देशमुख योजनेचा फॉर्म भरताय तर त्यांना जी स्कॉलरशिप मिळत असते तर त्यांना फॉर्म भरताना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. त्याच्यापैकी एक की काही BBAच्या विद्यार्थ्यांच्या मेसेज आलेले होते की त्यांना फॉर्मच भरता येत नाहीये. तर यामध्ये 2 पद्धती आहे. ज्या विद्यार्थ्यांनी BA किंवा BCom असेल किंवा BBAला वगैरे असेल, अशासाठी जर तुम्ही ॲडमिशन घेताना काही विद्यार्थ्यांनी CET थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे BBAसाठी आणि काही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट ॲडमिशन घेतलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरता येणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाहीये. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आलेले होते, की त्यांना फक्त मागच्या वर्षी पंजाबराव देशमुख योजनेचे ₹2,000 मिळाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असं आहे, की जर तुमचं ॲडमिशन नॉन प्रोफेशनल कोर्सला असेल, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, तर त्यांना फक्त ₹2,000 या योजनेद्वारे मिळत आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन आहे, मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या विषयाला जर तुमचं ॲडमिशन असेल, तरच तुम्हाला 30,000, 40,000, ₹50,000 स्कॉलरशिप मिळते. ते पण डिपेंड ऑन तुमचं कॉलेज कुठे येतं, तालुका लेव्हलला येतं की जिल्हा लेव्हलला येतं, त्यानुसार स्कॉलरशिप मिळते आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि जर काही अडचण वगैरे असेल यासाठी, या संदर्भात किंवा आणखीन काही प्रश्न वगैरे असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमचं प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.